काल मुख्यमंत्री सांगत होते 15,000 कोटी रुपये दिलेत. मी त्यांना चॅलेंज करतो, मला बोलू दिलं नाही शेवट रिप्लायवर, म्हणजे राईट टू रिप्लायवर चॅलेंज करतो. त्यांनी जर 6,400 कोटी रुपयाच्या वर या वर्षात दिले असतील 2 वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीसाठी, जे दुष्काळ अतिवृष्टी आणि गारपीटमध्ये, पण ते म्हणलं आम्ही 15,000 कोटी दिलेत. त्यांनी राजीनामा द्यावा. 15,000 कोटी कुठल्या याच्यात दिलेत? BDSवर आमच्याकडे आकडे आहेत, फक्त 4,600 कोटी द्यायचा, 15,000 दिले म्हणून खोटं नेरेटिव्ह सेट करायचा आणि मतं घ्यायचेत. हा यांचा पुराणा धंदा आहे. तो धंद्यात खोटं बोलून रेटून बोलून हा एक खोटा नेरेटिव्ह करतं. शेतकऱ्यांच्या संदर्भात तर हे पाप करू नये, पण ते दिसतंय ते भाषणातून त्यांच्या. कोणाच्या राजीनाम्याची मागणी करता? नाही, मुख्यमंत्र्यांच्या करतोय. मुख्यमंत्री 15,000 कोटी रुपये दिले म्हणून सांगितलेत दुष्काळामध्ये. टंचाईपासून तर तुमच्या दुष्काळ म्हणजे टंचाई, पीक विमा सोडून टंचाईमध्ये, अतिवृष्टीमध्ये आणि गारपिटीमध्ये जे शेतीचं नुकसान झालं त्यामध्ये जे, आणि हे जे काही नुकसान झालं अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामध्ये, हे फक्त 2023 ते सरकार आल्या 2023 ते 2024 आणि 2024 आत्तापर्यंत फक्त त्यांनी 4,600 कोटी दिले. सभागृहात सांगताना त्यांनी 15,000 कोटी रुपये दिल्याची माहिती दिली. ही अत्यंत धांदात खोटी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी यावं सामोरासमोर. आम्ही सामना करायला तयार आहोत.